ओमेगा 3 आपल्या सेल मेम्ब्रेनचा बिल्डिंग ब्लॉक्स आहे. सेल मेम्ब्रेन आपण पुढे पाहू. सेल मेम्ब्रेन आणि जिथं कुठं आपल्या शरीरामध्ये सूजन येते, सूज होते किंवा इन्फ्लेमेशन होते, या सगळ्या समस्येच्या मुळाशी प्रत्येक पेशीमध्ये असलेलं ओमेगा 3 ची कमतरता. ओमेगा 3 ची कमतरता जर झाली तर इन्फ्लेमेशन, ज्याला आंतरिक सूज असं आपण म्हणू, इन्फ्लेमेशन, यासाठी ओमेगा 3 काम करते. जर असेल तर आपलं जे शरीर बनलेलं आहे हे 37 ट्रिलियन सेल्स आहेत आपल्या शरीरामध्ये. 37 ट्रिलियन. तुला सांगता येईल का 1 ट्रिलियन म्हणजे किती? आता गुगलवर गेले की लगेच कळलं. म्हणजे 1 ट्रिलियन, ज्यावेळेस मी ही पीपीटी बघत होतो, नवीन पीपीटी आल्यानंतर मनीषा मिश्रा मॅम आमची चर्चा झाली. 1 ट्रिलियन म्हणजे 10 लाख कोटी. म्हणजे त्याचा आकडा तर फारच मोठा होईल, तो आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही. 1 ट्रिलियन म्हणजे 10 लाख कोटी. आणि अशा 37 ट्रिलियन सेल्सनं आपलं शरीर बनलेलं आहे. म्हणजे आता किती शून्य येतील आपल्याला फार वेळ लागेल हिशोब करायला. पण 1 ट्रिलियन म्हणजे 10 लाख कोटी. इतक्या छोट्या 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 सेल्सनं आपलं शरीर बनलं आहे. कोशिकानं आपलं शरीर बनलेलं आहे. आणि मित्रांनो, या प्रत्येक कोशिका दररोज नवीन कोशिका तयार होतात आणि काही कोशिका दररोज नष्ट होतात. ही प्रत्येक सेल, ही प्रत्येक पेशी जितकी स्वस्थ राहील तितकं आपण स्वस्थ राहू. म्हणजे आपले जे आंतरिंद्रिय आहेत, हे आंतरिंद्रिय सुद्धा पेशीने बनलेले आहेत. त्या पेशी जितक्या स्वस्थ राहतील तितकं ते आंतरिंद्रिय स्वस्थ राहील आणि आपण सुद्धा तितकेच निरोगी राहू. एक ढोबळमानानं आपल्याला ही आकृती शिकवली होती. ज्यावेळेस आपण 5वी 6वी 7वीला शाळेमध्ये होतो तेव्हा विज्ञानाच्या सरने मॅडमनं आपल्याला ही आकृती शिकवली होती. आपलं थोडंसं लक्ष इकडे तिकडे होतं पण आपण नीट शिकलो नाही, म्हणून ती जबाबदारी परत माझ्यावर आली. ही परत ही दाखवा. आपण कुणाला तरी कागदाचे गोळे मारत होतो, कुणाला तरी पेन्सिल टोचत होतो, आहे की नाही शाळेमध्ये. तर त्यावेळेस आपण शिकलो नाही तर ती जबाबदारी परत आली माझ्यावर की परत एकदा सांगा. ही पेशी असते, पेशीला हे बाहेरचं जे आवरण आहे सेल मेम्ब्रेन, त्यानंतर न्यूक्लियस केंद्र आणि हे सायटोप्लाझ्मा, ज्यामध्ये पेशीच्या सगळ्या क्रिया चालतात. प्रत्येक पेशी अशी असते. आणि हे सेल मेम्ब्रेन आहे बाहेरचं, हे सेल मेम्ब्रेन हे निश्चित करते की या पेशीमध्ये कोणी एंट्री करायची आणि कोणी एंट्री करायची नाही. आणि हे सेल मेम्ब्रेन जे बनलेलं आहे हे सेल मेम्ब्रेन ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ने बनलेलं असतं. हे सेल मेम्ब्रेन जे एकदम अशा सेल आहे आणि या सेल मेम्ब्रेनचा उभा काप आहे. आणि या प्रत्येक सेल मेम्ब्रेन मध्ये बाहेर जे प्रत्येक पेशीच्या बाह्य आवरणामध्ये ओमेगा 3 असते. ओमेगा 3 शिवाय हे सेल मेम्ब्रेन लवचिक बनू शकत नाही. या सेल मेम्ब्रेनला मध्ये जेवढ्या प्रमाणात ओमेगा 3 पाहिजे तेवढ्या प्रमाणात ओमेगा 3 नाही मिळालं तर त्याची जागा ओमेगा 6 घेते. आणि ओमेगा 6 जर ओमेगा 3 च्या जे त्याचा रेशो आहे त्या रेशो पेक्षा जास्त वाढलं तर ती पेशी पाहिजे तेवढी लवचिक बनत नाही, त्यामध्ये ताठरता येते, त्यात कडक होते, थोडक्या भाषेत सांगायचं तर. आणि ती नाना पाटेकरची एक ऍड आहे बा, कडक पण जरुरी आहे. ते चहासाठी ठीक आहे बा, कडक पण जरुरी आहे, परंतु पेशीसाठी लवचिकता जरुरी पाहिजे. आपण पाहिलं असेल की कुणाला तरी ब्लॉकेज तयार झाले, त्याच्या हृदयाची एक नस जी आहे ती ब्लॉक निघली, तर हे सगळं पेशी कडक झाल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. प्रत्येक पेशीची गोष्ट चालली. आपल्या पेशी म्हणले की आपल्याला त्वचेच्याच पेशी दिसत आहेत. आपली नुसती त्वचा पेशीपासून बनलेली नाही तर आपलं प्रत्येक आंतरिक, जसं आपण पुढे पुढे पाहत आपल्याला लक्षात येईल, हे सगळं आपले जे फुफ्फुस आहेत ज्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वेगळे होतात ते सुद्धा वेगवेगळ्या पेशीपासून बनले आहे. आपल्या रक्तामध्ये सुद्धा आरबीसी डब्ल्यूबीसी पेशीस आहेत. आपली त्वचा सुद्धा पेशीपासून बनले, आपले हाडं सुद्धा पेशीपासून बनले आहेत, आपले केस सुद्धा पेशी एका एका पेशीपासून बनले आहेत, आपलं मस्तिष्क ब्रेन हे सुद्धा न्यूरॉन्स पासून बनले आहे, न्यूरॉन्स सुद्धा एका एका पेशीपासून बनले आहेत, आपलं हृदय सुद्धा पेशीने बनले आहे, आपले डोळे, लिव्हर, आपल्या मसल्स
हे सगळे एका एका पेशीनं बनले आहेत आणि या प्रत्येक पेशीच्या आवरणामध्ये ओमेगा 3 आहे. त्यामुळं ओमेगा 3 तुमच्या स्वास्थ्याच्या प्रत्येक स्थितीला प्रभावित करू शकते. तुमचं जर हार्मोनल असंतुलन असेल किंवा तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम मध्ये असताल, तुम्हाला स्किन साठी, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जे स्क्रीनवर दिसते, या प्रत्येक स्थितीसाठी ओमेगा 3 आवश्यक असते. प्रत्येक स्थितीसाठी. परंतु नेमकं ओमेगा 3 आपण कुणाकुणाला सजेस्ट करायचंय? ओमेगा 3 एक गुड फॅट आहे आणि ते कमी जर झालं तर आपली प्रत्येक पेशी ही पेशीचं काम जे आहे ते डिस्टर्ब होते. आणि ओमेगा 3 चे फायदे जर आपण पाहिले तर काही एकूण अरुणजी एकूण या पीपीटी मध्ये 25 फायदे आहेत. ओमेगा 3 चे 25 फायदे आहेत. या 25 फायद्यापैकी आपण सुरुवातीला 10 फायदे बघणार आहोत, कारण की त्यापेक्षा जास्त फायदे एका मीटिंग मध्ये बघितले तर लक्षात राहणार नाही. ओमेगा 3 द्यायचंय कुणाला, ओमेगा 3 सजेस्ट कुणाला करायचंय, तर सगळ्यात अगोदर ज्या कुणाला हृदयाचा आजार असेल, एखाद्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, एखाद्याची अँजिओप्लास्टी झाली असेल, एखाद्याचं बायपास झालं असेल, त्या व्यक्तीला सुद्धा आपण न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 देऊ शकतो, व्हेज ओमेगा देऊ शकतो. कारण की मित्रांनो, या 5 मुद्दे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील. त्यामुळे अरुणजी म्हणत होते की वही पेन घेऊन बसा. यामध्ये USFDA चा एक रेफरन्स आहे, जो 5वा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक एक येऊन गेला असेल तर त्याला दुसरा अटॅक येण्याची शक्यता असते, तर दुसरा अटॅक येण्याची शक्यता सुद्धा ओमेगा 3 रेग्युलर घेतल्यानंतर त्याची जोखीम कमी होते. आणि यासाठी मी तुम्हाला त्याचे रिसर्च पेपर, जे अमेरिकेमधून आले रिसर्च पेपर आहेत, हे तुम्ही तुमच्या समोर सादर करू शकतो. म्हणजे एक अटॅक आल्यानंतर दुसरा अटॅक येण्याची जोखीम कमी होते. हे लान्सेट, हे जे डॉक्टरांसाठीचं स्पेशल नियतकालिक असतं, त्यामध्ये यावर शोध प्रबंध आलेला आहे. कारण हे कसं काय काम करतं ओमेगा 3? कारण की रक्तवाहिन्यामध्ये, हृदयाच्या रक्तवाहिन्या, त्यामध्ये जे ब्लॉक होतात, हे ब्लॉक कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. रक्त गोठणं आणि त्यापासून रक्ताच्या गाठी तयार होणं, हा जो प्रॉब्लेम आहे, हे थांबवण्याचं काम ओमेगा 3 करतंय. आणि जसजसं आपलं वय वाढतंय तसतशा आपले स्नायू कमजोर व्हायला लागतात आणि आपलं हृदय पूर्णपणे स्नायूचं बनलेलं आहे, तर हृदय सुद्धा कमजोर व्हायला लागतंय. जी संरचनात्मक कमजोरी आहे, ती कमजोरी कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतंय. आणि हृदय किती मजबूत आहे यासाठी 2D इको करावा लागतो. 2D इको जर केला तर हृदय किती मजबूत आहे ते कळतंय. 2D इको शिवाय लक्षात येत नाही की हृदय किती मजबूत आहे. तर 2D इकोनं कळतंय की हृदय किती मजबूत आहे. तर हृदय मजबूत करण्यासाठी, त्याच्या मांसपेशी, हृदयातले प्रत्येक पेशी मजबूत करण्यासाठी ओमेगा 3 काम करतंय. आणि अचानक येणाऱ्या हार्ट डिसीज आणि स्ट्रोक हे कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतंय. त्यामुळे जो कुणी तुमच्या मित्र परिवारामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये हृदयरोगी असेल, त्या व्यक्तीला न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आपण देऊ शकतो, एकदम देऊ शकतो. दुसरा फायदा आहे न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा घेण्याचा, की आपलं ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम करतं, ट्रायग्लिसराईड कमी करण्याचं काम करते. आणि ब्लड प्रेशर आणि ट्रायग्लिसराईड हे हृदयरोगाचे भालदार चोपदार आहेत. ट्रायग्लिसराईड आणि हाय ब्लड प्रेशर यांना आपण म्हणू हृदयरोगाचे भालदार चोपदार. ते दोघं उभा राहिले की हार्ट डिसीज साठी दरवाजा उघडे करतात ते. म्हणजे ज्या व्यक्तीला बीपी आहे त्याला अटॅक येण्याची शक्यता जास्त असते, ज्या व्यक्तीचं ट्रायग्लिसराईड वाढलं आहे त्याला व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. हे भालदार चोपदार आहेत हृदयरोगाचे. तर हे कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतंय. म्हणजे ज्या व्यक्तीचं ट्रायग्लिसराईड वाढलेलं आहे त्यांना सुद्धा आपण ओमेगा 3 देऊ शकतो. ज्या व्यक्तीचं हाय ब्लड प्रेशर आहे त्या व्यक्तीला सुद्धा आपण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा देऊ शकतो. आणि ज्यांना नाही त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी, एखादा ब्लड प्रेशरच नाही, मग या व्यक्तीला द्यायचं नाही का, तर त्याला प्रतिबंधित करण्यासाठी न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा 100% इथं काम करते.
त्यानंतर ओमेगा ओमेगा 3 फॅटी ऍसिड टाईप 2 डायबिटीज वाल्या व्यक्तींना आपण देऊ शकतो, ज्यांनी त्यांची इन्शुलिन संवेदनशीलता त्यावर लाभकारी प्रभाव टाकतो. ब्लड शुगर कंट्रोल आणि इन्शुलिन संवेदनशीलता त्या व्यक्तीची व्यवस्थित करण्यासाठी व्हेज ओमेगा काम करते. हार्मोन्स जे आपले बनतात, हे हार्मोन्स जर व्यवस्थित बनले तर आपल्या जे व्याधी आहेत, जे आपलं स्वतः शरीर तयार करते, ज्याला एक इंग्रजी शब्द आहे, त्याला म्हणतात लाईफस्टाईल डिसीज, मराठीमध्ये जीवनशैलीचे आजार. जीवनशैलीचे आजार दूर करण्यासाठी न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा काम करते, ज्यामध्ये इन्शुलिनची प्रभावशीलता. ज्यावेळेस ज्या व्यक्ती, काही इथं बसलेले व्यक्ती असतील ज्यांना टॅबलेट सुरू असतील, काही जणांना इंजेक्शन सुद्धा घ्यावं लागत असतील, काही जणांच्या परिवारामध्ये असे व्यक्ती असतील ज्यांना इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. अशा व्यक्तींना न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा दीर्घकाळ दिल्यानंतर याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतात. डायबिटीज वाल्या व्यक्तीला किंवा प्री डायबिटिक वाल्या व्यक्तीला आपण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा देऊ शकतो. आणि खास करून आमच्या ताई मंडळीसाठी, कारण की थायरॉइड हा आजार पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांमध्ये जास्त आढळतो. आणि एकदा थायरॉइड म्हणजे हार्मोनचं असंतुलन झालं तर मग त्या ताईला वेगवेगळे प्रॉब्लेम यायला लागतात. केस गळणे, एकतर वजन वाढणे किंवा वजन कमी होणे, त्यानंतर मासिक पाळी संदर्भामध्ये विविध प्रॉब्लेम हे यायला लागतात. तर तुमचे थायरॉइड साठी, थायरॉइड कमी करण्यासाठी, हायपोथायरॉइडिझम कमी करण्यासाठी आणि त्यातली आंतरिक सूज कमी करण्यासाठी ओमेगा 3 इथे काम थायरॉइड साठी. आणि थायरॉइड वाल्या व्यक्तीला आपण नेहमी गामा ओरिजिनॉल सजेस्ट करतो. त्यासोबतच आपण त्या व्यक्तीला, त्या ताईला ओमेगा 3 द्यायला पाहिजे. त्यांची गामा ओरिजिनॉलची जी जे रिझल्ट आपल्याला मिळतात, त्या रिझल्ट मध्ये आपल्याला खूप जास्त परिणामकारक रिझल्ट लवकर आपल्याला मिळतील. आणि थायरॉइडचाच परिणाम आपल्याला म्हणता येईल मायग्रेन. मायग्रेनची तीव्रता कमी करण्यासाठी. मायग्रेन विषयी कुणाला सांगता येईल का? मायग्रेन आहे कुणाला कुणाच्या परिवारामध्ये? ओले सरांना. राजेशजी कुणाला आहे? यस सर, मित्राच्या वाईफला होता. हा, तर तुम्ही त्यांना काय जास्त म्हणजे डोकं जास्त तीव्रतेने दुखणं वगैरे, आणि त्याच्यानंतर मग त्यांना बाकी काहीच गरज नाही, मग झोपून राहावं आता असं त्यांचं व्हायचं. मग डॉक्टर वगैरे गोळ्या द्यायचे. आणि गोळ्या घेतल्या तोपर्यंत बरं वाटतंय, नंतर परत जसे आहे तशी पूर्वस्थितीला, पूर्वपदावर. तर मित्रांनो, मायग्रेनचा त्रास ज्या व्यक्तीला असेल, याचा अर्थ असा आहे की त्यांच्या मेंदूच्या पेशी ज्या आहेत त्या व्यवस्थित काम करत नाहीत, तिथे रक्त पुरवठा व्यवस्थित जात नाही, आणि वरून कितीही झेंडू बाम लावला तर काहीही परिणाम होत नाही. अशा स्थितीमध्ये न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा 100% मायग्रेनच्या स्थितीमध्ये काम करते. त्यामुळं मायग्रेन झालेल्या व्यक्तीला हे पाचवा फायदा आहे न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा घ्यायचा. मायग्रेन वाल्या व्यक्तीला न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा द्यायचा. सहावा फायदा किंवा सहावी स्थिती जिथं आपण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा देऊ शकतो ते आहे दम्यावाल्या व्यक्ती, ज्यांना अस्थमा आहे, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण दमा म्हणतो. अशा वेळेस ज्या व्यक्तीला त्रास होतो त्यांना आपण न्यूट्रिचार्ज S5 सजेस्ट करतो. सोबत न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा दिल्यानंतर त्यांच्या श्वसननलीमध्ये असलेली अतिसक्रियता कमी होऊन त्यांना श्वासोश्वासासाठी फायदा होतो. न्यूट्रिचार्ज S5 प्लस न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा. आणि हे जे सध्या जे वातावरण सुरू आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे, अशा वेळेस दम्याच्या व्यक्तीला खूप प्रचंड त्रास होतो. ती व्यक्ती श्वास घेऊ शकत नाही, कारण की आंतरिक सूज वाढलेली असते. त्यांना असं वाटतं की माझ्या छातीवर कोणीतरी अर्धा क्विंटलची एखादे पोतं ठेवलंय, एखादी थैली माझ्या छातीवर ठेवली आहे, त्यांना श्वास घेता येत नाही. अशा वेळेस त्यांची आंतरिक सूज कमी करण्यासाठी न्यूट्रिचार्ज S5 सोबत न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा काम करते. या स्थितीमध्ये आपण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आपण द्यायला पाहिजे. ही सहावी स्थिती आहे जिथं न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा काम. त्यानंतर जर काही जणांना लक्षात राहत नसेल, एकाग्रता होत नसेल,
आणि जसजसं वय वाढतंय तस तशी मानसिक क्षीणता यायला लागते. त्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही व्यक्तींचं. त्यांना बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहत नाहीत, की मी जे चाबी हातात ठेवली होती कुठं ठेवली नेमकी. तर काय होतं की आपल्याला त्याला आठवण करून जाते चाबी राहील तुमची. तुमचा चष्मा इथं राहिलाय. बऱ्याच जणांना आपल्या बी लेकच्या लोकांचे सुद्धा नाव लक्षात राहत नाहीत. बाबा ए लेकचे नका राहू द्या, पण बी लेकचे तरी नाव लक्षात ठेवा. तर बी लेकचे नाव सुद्धा विसरतात. तर त्यांचं मस्तिष्क कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हेज ओमेगा काम करते. कारण की न्यूरॉन्स मधले जॉईंट जसं डीएचए बनवते तसंच न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा तिथे सुद्धा काम करते. बऱ्याच जणांना ज्यांच्या घरी सिनियर सिटीजन आहेत त्यांना हे लक्षात असेल की आता बऱ्याचशा गोष्टी त्यांना आठवत नाहीत, कुणाला पैसे उचललेले आठवत नाहीत. आणि लक्षात ठेवा थोडासा खर्च सिनियर सिटीजनवर करा. ते कदाचित तुम्हाला एखादा शेअर कुठं घेतलेला आहे ते सांगून ठेवतील की बाबा मी 30 वर्षापूर्वी विप्रोचा एक शेअर घेऊन ठेवला होता, त्या फाईल मध्ये आहे त्याचं. आणि पुढे डिजिटल शेअर नव्हते, फिजिकली कागद मिळायचा. तसा विप्रोचा एखादा शेअर जर मिळाला तर आपण करोडपती बनून जाऊ. त्यामुळे थोडा सिनियर सिटीजनवर आपण खर्च केला पाहिजे. त्यांना सुद्धा न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा द्या. त्यांची स्मरणशक्ती, कारण की जसं वय वाढतं तसं मानसिक क्षीणता यायला लागते. त्या मानसिक क्षीणतेची जोखीम कमी करण्याचं काम करतंय. स्पेशली अचानक स्ट्रोक येण्याचं जे प्रमाण आहे त्या स्ट्रोकची जोखीम कमी करण्याचं काम आणि रक्तसंचार सुधारण्याचं काम आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी होणं, हा जो प्रकार आहे हा प्रकार कमी करण्याचं काम न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा करत. आणि जी गोष्ट लिहिलेली नाही ती गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ज्यांनी कुणी कोविड मध्ये रेमडेसिवीर घेतलेला असेल अशा व्यक्तीला जाऊन स्पेशली भेटा आणि त्यांना न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा तुमच्या प्रत्येक पेशीला लवचिक, नरम आणि त्यातली आंतरिक सूज कमी करण्याचं काम करेल. हे तुम्ही त्यांना जरूर सांगा. ज्यांनी ज्यांनी रेमडेसिवीर घेतलेले आहेत, तुम्ही कदाचित मागच्या आठवड्यामध्ये तेलंगणामधल्या 2 जिल्ह्याची बातमी वाचली असेल. 2 जिल्ह्यामध्ये 25 ते 40च्या वयोगटातील 125 लोकांना हृदय हृदयरोगाचा झटका आला, त्यांना अटॅक आला. आणि वय आहे 25 ते 40च्या दरम्यान. ज्यावेळेस केंद्रीय यंत्रणेची टीम तिथे पोहोचली तेव्हा लक्षात आलं यातले मॅक्झिमम जणांनी रेमडेसिवीर घेतलेलं होतं. 125 जणांना, 25 ते 40 वयोगटातल्या लोकांना तेलंगणामध्ये. तुम्ही दिव्य मराठीला तुम्ही सर्च बी करू शकता ऑनलाईन पेपर. 2 जिल्ह्यामध्ये, जास्त मोठा एरिया पण नाही. तर ज्या व्यक्तींनी हे ज्यांना वाटतं की मी धोक्याकडे गेलो, रेमडेसिवीर वगैरे घेतले आहेत, त्या व्यक्तींचा धोका कमी करण्यासाठी, त्यांना स्ट्रोकचा धोका आणि हृदयरोगाचा धोका 100% आहे. तर त्यांचे जे रक्त गोठण्याची प्रक्रिया होते तर स्ट्रोकची जोखीम कमी करण्याचं काम व्हेज ओमेगा करेल. कितीही जुनी आंतरिक सूज जर असेल हृदयरोग करण्यासाठी किंवा आर्थरायटिस किंवा टाईप 2 डायबिटीज किंवा काही प्रकारचे कॅन्सर, या सगळ्या रोगांची जोखीम कमी करण्यासाठी जी आंतरिक सूज आली आहे, तुम्हाला पीपीटी मध्ये दिसत असेल, जी आंतरिक सूज आली असते ही सूज कमी करण्यासाठी न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा काम करते. आणि खास करून डिप्रेशन आणि चिंतेमध्ये काही लोक जातात. डिप्रेशन येते की आता माझ्या मुलाबाळाचं कसं होईल, किंवा चुकीचे विचार मनात येत राहतात आणि ते चुकीचे विचार मित्रांना बोलून न दाखवल्यामुळं ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते. त्या व्यक्तीसाठी न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा 100% काम करते. हे 10 फायदे किंवा या 10 स्थितीमध्ये आपण लोकांना आपण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा देऊ शकतोय. पुढचे फायदे आपण नंतर पाहू, कारण की हे सगळे 25 फायदे आहेत. सुरुवातीला बऱ्याच जणांना 10 फायदे लिहून घेतले असतील, तर हे 10 फायदे आपण लक्षात घेऊन पुढच्या मीटिंग मध्ये पुढचे फायदे पाहू. बऱ्याच जणांना ओमेगा 3 आणि ओमेगा 6 मधला फरक कळत नाही. हे एका प्रमाणामध्ये पाहिजेत. ओमेगा 6 आणि ओमेगा 3 आपल्या शरीरामध्ये 1:1, एक जसे एक, या 1 के अनुपात में 1 से लेकर 4 के अनुपात में 1 यानी 4:1 याच्या आत पाहिजे. आणि हे जर नसेल
तर बरेचसे प्रॉब्लेम व्हायला लागतात. परंतु भारतीय आहारामध्ये ओमेगा 6 च ओमेगा 3 शी प्रमाण 38:1 किंवा 50:1 बरोबरीच आहे. म्हणजे पाहिजे 4:1 पण आहे 50:1. म्हणजे ओमेगा 6 वाढलेला आहे आणि ओमेगा 3 कमी आहे. हे कशामुळं? की रिफाईंड तेल जास्त आपण खातो. आपण काय करतो पहा, डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड, हे रिफाईंड तेल जास्त खातो, त्यामुळं प्रमाण वाढलं आहे. त्यानंतर आपण असे काही अन्न खातो ज्यामध्ये ओमेगा 6 जास्त आहे. हे प्रमाण वाढण्याचं कारण आहे निष्क्रिय जीवनशैली. बसून एका मुलाला अभ्यास करून आला, मी त्याला शाळेत विचारलं, अरुणजी की तू अभ्यास का नाही केला? म्हणे मी सर क्रिकेट खेळत होतो. म्हणलं किती वेळ क्रिकेट खेळत होता? म्हणलं दादा खेळायला तर गेला. म्हणजे सर मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होऊस तर. म्हणजे क्रिकेट पण खेळा तर ग्राउंडवर जाऊन नाही खेळा, मोबाईल मध्ये खेळा क्रिकेट. म्हणजे कधीपर्यंत खेळा क्रिकेट? म्हणे मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होऊस तर खेळलो. म्हणजे जी निष्क्रिय जीवनशैली मोठ्या माणसामध्ये नाही तर लहान मुलामध्ये सुद्धा आली निष्क्रिय जीवनशैली. त्यामुळे ओमेगा 6 जास्त झाले. त्यानंतर प्रोसेस्ड फूड खायला आपण ताजं अन्न, उकडलेलं अन्न, घरचं अन्न सोडून दिलंय आणि ज्याला ग्लॅमर आले असं प्रोसेस्ड फूड आपण जास्त खाल्लं. त्यानंतर आधुनिक कृषी पद्धतीमध्ये आपण खूप जास्त पेस्टिसाइडचा वापर करायला लागलो आणि आपण जे दूध घेतोय, जनावरांचं दूध घेतोय किंवा अंडी खातोय किंवा मांस खातोय, आपण जनावरांना सुद्धा माणसाचं भोजन खाऊ घालायला लागलो. तुम्ही पाहिलं असेल शहरामध्ये गाईला चारा मिळत नाही, पोळ्या मिळतात. डायरेक्ट पोळे खाऊ घालतो. हे सगळं कारण आहे. आणि त्यामुळं ओमेगा 3 चं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं आहे. ओमेगा 3 चं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे तुम्हाला काही खाद्यतेल त्यामध्ये ओमेगा 6 चा ओमेगा 3 शी असलेला अनुपात आहे. ज्यामध्ये तुम्हाला असं फक्त एकच तेल आहे की ज्यामध्ये तुम्हाला ते 1:4 हा रेशो दिसल, ते आहे अलसिका तेल. अलसिका तेल म्हणजे कुणाला सांगता येईल का? जवसाचे तेल. जवसाचं तेल, आपल्या मराठी भाषेमध्ये जवसाचं तेल. ओमेगा 3 शाखा जवसामध्ये मिळते. बरेच जण जवस खात असतील, परंतु जवसाची चटणी खात असतील, पण ती चटणी आपण भाजून तयार करतो आणि जसं जवस भाजल्या जाते त्यातलं ओमेगा 3 नष्ट होते. कारण की ओमेगा 3 चं वैशिष्ट्य आहे उष्णतेच्या संपर्कात आल्यानंतर ओमेगा 3 नष्ट होते. म्हणून न्यूट्रीचार्जचं ओमेगा 3 हे स्पेशली कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आहे. कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी असते, कारण की आपण जे तेलाचे घाणे बघतो किंवा तेल बाहेर निघते, हे सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला गरम केलं जाते. परंतु न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा मध्ये ओमेगा 3 हे पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही गरम केल्या जात नाही. ते कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ओमेगा 3 घेण्यासाठी कुठं बाहेर जायची गरज नाही. न्यूट्रीचार्ज ओमेगा 3 मध्ये आपल्याला कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी मिळेल. ओमेगा 3 शरीरात मिळत नाही आणि शाकाहारामध्ये मिळत नाही. मांसाहारामध्ये ते फक्त माशामध्ये मिळते आणि माशातल्या काही प्रजातीमध्ये मिळते. त्यामुळे रोज मला मासे खाणे संभव नाही, अजिबात मासे खाणं संभव नाही. त्यामुळं ओमेगा 3 आपण बाहेरूनच घेतलं पाहिजे. जे न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा मध्ये स्पेशली पेटेंटेड टेक्नॉलॉजीनं हे बनवलेलं आहे. यासाठी स्पेशल आपण प्लांट सिक्कीमला याचा प्लांट लावलेला आहे. आतलं जे ओमेगा 3 आहे ते व्हेजिटेरियन आहे आणि बाहेरचं जे कॅप्सूल आहे ते कॅप्सूल सुद्धा आपण व्हेजिटेरियन बनवलेलं आहे. त्या कॅरागिनांपासून आपण बनवलेलं आहे. कारण की ओमेगा 3 पर्यावरणाच्या संपर्कात आलं कीच ते जे आहे ते नष्ट होऊन जातं त्यामधलं. आणि प्रत्येक कॅप्सूल मध्ये 250 मिलीग्रॅम ओमेगा 3 आहे. गरम केलं की त्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. म्हणजे तुम्ही जर जवस गरम करून खात असताल तर औषधी गुण तर गेले निघून, पण त्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात जे आपल्याला नुकसान करतात.
म्हणून तुम्ही जर घरी आपल्या पानाच्या डब्यामध्ये जवस ठेवत असाल तर ते गरम करून ठेवू नका, किमान जसं आहे तसं ठेवा. त्यामुळे आपण कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं स्पेशल बनवलेलं आहे. सोबत ओमेगा 3 जसं पुरुषांसाठी मी फायदे सांगितले तसे महिलांसाठीचे वेगळे फायदे जे आपण नंतरच्या मीटिंग मध्ये पाहू. महिलांसाठी स्किन, केस आणि इतर सौंदर्य प्रसाधनामध्ये जे त्याचा खर्च होतोय तो कसा थांबवता येईल आणि ओमेगा 3 तुमच्या एका एका पेशीला कसं चांगलं बनवल, हे महिलांसाठीचे वेगळे फायदे आहेत. सुरुवातीचे जे फायदे सांगितले त्यामध्ये दोनच फायदे असे होते जे महिलांशी जास्त संबंधित होते. त्यामधला एक फायदा थायरॉइड आणि दुसरा फायदा मायग्रेन. हे महिलांसाठी. हार्ट डिसीज हा महिलांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये असतो, म्हणून आपण पुरुषासाठी न्यूट्रिचार्ज फेज ओमेगा आपण सजेस्ट करू शकतो. मित्रांनो, आपल्याकडे जे न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगाला जेवढं पाहिजे तेवढं फोकस कधीच केला गेला नाही आणि आपण मोठमोठ्या प्रोडक्टच्या मागे लागलो की जसं न्यूट्रिचार्ज बीजे, न्यूट्रिचार्ज एसआरडी आपण याच्यावर फोकस करू, हे विकू. परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये जसं न्यूट्रिचार्ज वुमनचं खूप सारं लिटरेचर आलेलं आहे, न्यूट्रिचार्ज वुमनच्या सतत सलग ट्रेनिंग झालेल्या आहेत, न्यूट्रिचार्ज वुमनवर जशा वेगवेगळ्या ऑफर आल्या होत्या, सेम सगळ्या गोष्टी न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा सोबत होणार आहे. आणि मराठी मधली ही पहिलीच टीम आहे ज्या टीमला स्पेशल व्हेज ओमेगाची आपण ट्रेनिंग देत आहोत आणि ही ट्रेनिंग आपण 2-3 टप्प्यामध्ये तिला कंप्लीट करू. आता ज्यांनी कुणी लिहून घेतले असतील असं कुणी एक जण हँड रेज करा आणि मला 10 फायदे जे मी सांगितले ते एकदा सगळ्यांना कळू द्या की कुणीतरी लिहिलंय बा. कुणीतरी आपण एक एक पाहू. सगळ्याची एकाच व्यक्तीकडून 10 नाहीत, काही काही जणांकडे पाहू. राजेशजी तुम्ही एक फायदा सांगा. आपण 10 जणांकडून 10 फायदे घेऊ. येस सर. पहिला फायदा म्हणजे हृदयाचे आजार जर असतील तर त्याला त्रास देण्यासाठी हृदयाचे आजारासाठी, हृदयासाठी आणि स्पेशली एक जर अटॅक येऊन गेला असेल तर दुसऱ्या अटॅकचा जी संभावना आहे ही संभावना कमी होते. यामध्ये फोकस करण्याची गोष्ट. ओके, धन्यवाद राजेशजी. राजेशजीनं नोट डाऊन केलंय. ओके, दीपालीजी तुम्हाला अनम्यूट करतो. दुसरा फायदा सांगा दीपालीजी. दीपाली पाटील ताई. सर, बीपी असणाऱ्यांसाठी आणि ट्रायग्लिसराईडला कमी करण्यासाठी मदत होते सर. 100% हाय ब्लड प्रेशर आणि ट्रायग्लिसराईड ज्यांचं वाढलंय, ज्यांना आपण नाव दिलंय भालदार सोबदार, हृदयरोगाचे, ज्यांना हृदयरोगाला इंट्रीजेक्ट करून देत आहेत, त्यांना कमी करण्याचे काम करते. ओके, धन्यवाद दीपाली ताई. तिसरा फायदा ताई दिसत आहेत. तिसरा फायदा येतोय. तिसरा फायदा सर थायरॉइड, जे विशेष करून महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. एक हार्मोन्स नाव थायरॉइड हे एक हार्मोन्स असतं. त्या हार्मोन जर इम्बॅलन्स झालं महिलांमध्ये तर त्याचा धोका महिलांना जाणवतो. त्याच्यासाठी आपलं व्हेज ओमेगा हे जास्त मदत करतं. ओके, धन्यवाद ताई. बिलकुल थायरॉइड साठी. दीपक बनवारी सर. फायदा सर, मेंदूमध्ये गाठी तयार रक्ताच्या ज्या गाठी तयार होतात त्या विरघळण्यासाठी प्लस आंतरिक सूज कमी करण्यासाठी व्हेज ओमेगाचा फायदा होतो. 100%. ओके, ब्रेन स्ट्रोक होण्यासाठी जे कारणीभूत आहे तर ते कमी करण्यासाठी फायदा होतो. हा गणेशराव पुढचा फायदा. ओके सर, थँक्यू सर. अस्थमामध्ये पुसासाठी एकदम त्याचा चांगला फायदा होतो. माझ्या वडिलांना दमा आहे. वडिलांचं वय जवळजवळ 82 प्लस आहे. तर मी वडिलांना S5 देत होतो. S5 वर त्यांचं कंट्रोल होतं, पण आता त्याच्यासोबत मी त्यांना व्हेज ओमेगा सुद्धा देणार आहे. बिलकुल. गणेशरावनं स्वतःचा अनुभव सांगितला की न्यूट्रिचार्ज S5 ते देत होते. आता त्यांना माहित झालंय की न्यूट्रिचार्ज म्हणजे ओमेगा 3 जर मिळालं तर यामध्ये आणखीन चांगला फायदा होऊ शकतो. आंतरिक सूज कमी होऊ शकते. त्यामुळे ते पुढचा फायदा कोण सांगते? पुढचा फायदा. ओके, देवीदासजी अनम्यूट व्हा. सर, मायग्रेन साठी चांगला आहे. यस, मायग्रेन ज्यांना डोकं दुखतंय, खूप त्रास होतोय, अशा मायग्रेन मध्ये डेफिनेटली याचा फायदा होतो. मायग्रेन. पुढचा आपले 7 फायदे झाले तर मुकुंदराव.
विश्वास कदम सर. त्यांचा आवाज येत नाहीये. विश्वास कदम सरांनी हँडरेज केलता सर. बरोबर. तुम्ही सुद्धा कदम साहेब अनम्यूट व्हा. आवाज येतो सर? येतोय. हा. तर ज्या लोकांना डायबिटीस आहे, टाईप 2 डायबिटीस. यस हॅलो सर. यस बिलकुल सर. राईट. हा. तर ज्यांना हे जीवनशैलीचे आजार आहेत त्यांनी जर हा न्यूट्रिचार्ज विथ ओमेगा 3 घेतलं तर निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. यस. टाईप 2 डायबिटीज आणि भारत हा डायबिटीजची राजधानी बनलेला आहे. ओके, बिलकुल. रुपाली ताई. हृदयाच्या स्वास्थ्यासाठी आणि रक्त गोठणे, रक्ताच्या गुठळ्या तयार होणे त्याच्यासाठी आपण देऊ शकतो. बीपीची ज्या व्यक्तीला बीपी असेल त्या व्यक्तीसाठी देखील आपण देऊ शकतो न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा. यस. हे आपण रिपीट रुपाली ताईने बिलकुल लिहून घेतलंय, त्यांनी ते रिपीट केलंय आणि आता चॅट बॉक्स मध्ये एक जणांनी बिलकुल सांगितलंय की सिनियर सिटीजन मध्ये ताई बोला. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा काम करतो. मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जे सिनियर सिटीजन मध्ये विस्मरण व्हायला लागतंय अशा व्यक्तींसाठी आपण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा डेफिनेटली इथं काम करतंय. एवढे फायदे आपण आज न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगाचे बघितलेले आहेत. आपलं शरीर ओमेगा 3 बनवू शकत नाही, ते इसेन्शियल फॅटी ऍसिड आहे आणि ते बाहेरूनच त्याची आपूर्ती करावी लागते. आणि गवळीजींनी बिलकुल शेवटचं सांगितलेलं आहे. गवळीजीने एकदम राईट सांगितलं की डिप्रेशन मध्ये, कारण डिप्रेशन मध्ये लोक खूप चालले डिप्रेशन दूर करण्यासाठी. मग डिप्रेशन जर दूर झालं नाही ना तर वेगळ्या गोष्टीकडे जातात ते, म्हणजे उत्साह वाढवण्यासाठी वेगळ्या गोष्टीकडे जातात आणि मग ते काय करतात, सरकारची मदत करतात. आहे की नाही? सरकारची मदत करतात म्हणजे मग ते विविध व्यसनाकडे वळतात आणि मग ते त्यांना मग ते व्यसनाकडे वळतात आणि मग ते आर्थिक सहभाग द्यायला लागतात सरकारच्या तिजोरीमध्ये आणि त्यामुळे तिकडे वळू नये म्हणून त्यांना न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा जर दिलं तर डिप्रेशन मधून बाहेर, कारण की हार्मोनल असंतुलन आहे, डिप्रेशनची स्थिती आहे, तर तिथे सुद्धा न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा काम करते. आणि मला प्रवीण त्रिपुडे सर आमच्या मराठीच्या ट्रेनिंग मधले एकदम रेग्युलर मेंबर. न्यूट्रिचार्ज सर, मी आता त्यांचे फायदे सांगणार नाही, पण माझा जो अनुभव आहे तो मी सांगणार. माझ्या जीवना म्हणजे मी आरशेम मध्ये कमीत 26 महिन्यापासून कार्यरत आहे, शिकत आहे आणि न्यूट्रिशनच्या ट्रेनिंग असतील किंवा इतर कोणती ट्रेनिंग असतील मी घेत आहे. तर प्रश्न असा आहे की हा कोणता फायदा करतो. स्वतः मी उदाहरण आहे याच्यामध्ये. तुम्ही जे सांगितलं की ट्रायग्लिसराईड लेवल कमी करतो. एक वेळ अशी होती अशोका मेडिकेअर मध्ये आणि आपलं सह्याद्री हॉस्पिटल मोठे नाशिकला जेव्हा आमची चेकअप कॅम्प होतो प्रत्येक वर्षी, तर माझं ट्रायग्लिसराईड लेवल म्हणजे हाय होतं की डॉक्टर म्हणे तुम्हाला कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घ्यावाच लागेल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. कोलेस्ट्रॉल लेवल तर माझा खूप जास्त होतं, माझ्याकडे रिपोर्ट आहे ऑलरेडी. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्या जीवनामध्ये कसं न्यूट्रिशन आलं, त्या न्यूट्रिशनचा मी वापर करतो. न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा मी सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम घेत असतो. गामा ओरिजिनल डबल डोस असतो माझा सकाळी आणि संध्याकाळी. फक्त 2च प्रोडक्टवर मी बोलतो की माझा जे रिझल्ट कमी आहेत, बाकीचं सर्व प्रोडक्ट रिझल्ट आहे. तर अक्षरशः सांगतो सर, स्टँडर्ड पेक्षा पण माझा ट्रायग्लिसराईड कमी आला. आणि आज मी सांगतो की डॉक्टरनी मला टेम्सन एच नावाची एक टॅबलेट दिलेली होती आणि कंटिन्यू ज्या दिवशी तू खाल्लाच नाही म्हणजे त्या दिवशी कधी वरती जाशील. मी सर्वांना सांगू इच्छितो की ही 30 दिवसाची टॅबलेट आज माझी 10 दिवसावर आणलेली आहे आणि आज मी तुमच्या समोर बोलतो तर मी आज 4था दिवस आहे की टॅबलेट खाल्लेली नाही. तर मला असं सांगा हा पॉवर कशामध्ये आहे? तर न्यूट्रिशन्स खूप महत्वाचे आहेत, पण ते आपल्याला समजायला पाहिजे. स्वतःवर जर तुम्ही उपयोग केला ना तर तुम्हाला कळेल आणि फील्ड मध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. हा मला म्हणायचंय. बाकी तर इतर प्रोडक्ट आहेत, आम्ही त्याच्यावर काम करतो जाऊ. प्रत्येक महिन्यामध्ये आपण न्यूट्रिशनच मागील 27 महिन्यापासून सर पहिल्याच तारखेला 10,000चा माझा पी होत असतो फक्त न्यूट्रिशनचा. तर शिकतो तुमच्या माध्यमातून मला न्यूट्रिशनच्या ह्याच्यामध्ये. धन्यवाद सर तुम्ही दिल्याबद्दल. प्रवीणजी आहेत आणि प्रवीणजीची ट्रायग्लिसराईड लेवल जितकी हाय होती की त्यांना टॅबलेट नाही घेतलं तर डॉक्टर सांगितले ते वर जाणार, बंद केली की वर जाऊ शकता तुम्ही कधी पण. परंतु न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा आणि गामा ओरिजिनल घेतल्यानंतर आता त्यांच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांची लेवल स्टँडर्ड पेक्षा कमी, म्हणजे धोक्याच्या पत्र्याच्या मागे आले आहेत.
बिलकुल धोक्याच्या पातळीच्या खूप माग आल्या आहेत आणि मी जे तुम्हाला पीपीटी दाखवतोय या प्रत्येक ओळीसाठीचे रिसर्च पेपर, ज्यावेळेस रिसर्च पेपर असतात कपिल कपूर सर तेव्हा एक ओळ टाकतात आधी 4 पुरावे ठेवतात नंतर एक ओळ लिहितात. म्हणून पीपीटी मध्ये आम्ही एकदम बिंदास असतो शेअर करायला. कधीच आम्हाला माहित नसतं की समोर बसलेले डॉक्टर आहेत, एमडी आहेत, त्या विषयातले किती मोठे तज्ञ आहेत. त्यामुळे एखादं तथ्य मांडता वेळेस डॉक्टर कपिल कपूर साहेब पाठीमागे असल्यामुळं आम्ही अजिबात घाबरत नाही. ती पीपीटी जशाची तशाला मांडतो. कारण की त्या मागच्या एखाद्याने विचारलं की आपण त्याला व्हॉट्सअप नंबर द्यायचा, सर तुमने ऐसा ऐसा बोला था इस मीटिंग में, ये कहां से बोला था, तो रुको बोला मैं कल आपको भेज देता हूँ. कपूर सरांना फोन करायचा, सर ऐसा ऐसा हुआ. ते त्याचे सगळ्या लिंक पाठवतात. त्या सगळ्या लिंक फक्त फॉरवर्ड करून टाकायच्या. त्या व्यक्तीला सगळं ते डिटेल मिळून जाते. त्यामुळे आमचे गुरु जे आहेत कपिल कपूर सर हे एकदम स्ट्रॉंग व्यक्ती आहेत. पूर्ण एव्हिडन्स असल्याशिवाय एक शब्द लिहित नाहीत. म्हणून जे आपण लिहितो की ट्रायग्लिसराईड कमी होते, आपल्या समोर प्रवीणजींनी आपल्याला त्याच्यानंतर रिपोर्ट आहेत. तर मित्रांनो आज 10च फायदे, 10 और बस है ना, 10 और बस. कारण की ज्या खूप फायदे जर सांगितले ना तर लक्षात येत नाहीत. एखाद्या पंक्तीमध्ये 4 पदार्थ असतील त्यापैकी 2 गोड पदार्थ सांगितले आपल्याला त्याचं वाटतंय. 10-20 गोड पदार्थ जर असतील तर मग काही कुठल्याच पदार्थाची चव राहत नाही. तर हे 10 फायदे आणि मला खूप छान वाटलं की आपण ते रिपीट केले. आपण सगळ्यांनी ते नोट डाऊन केले आणि ते मला परत सांगितले. तर मला इथं बसलेला माझा वेळ सत्कारने लागला असं वाटतंय. कारण की मीटिंग कशी त्याला तरी न्यूट्रिशन पैसे मिळणार आहेत आणि चांगले पैसे मिळतात. परंतु त्याचा फायदा रिझल्ट जर मिळाला तर ते जे मेंदूमध्ये डोपामाइन सिक्रेट होतं ना ते फार महत्वाचं आहे पैशापेक्षाही. आपला आनंद होणं, एखादी गोष्ट काम केल्यानंतर त्यातून आनंद मिळणं, तर तो आनंद डेफिनेटली आजच्या मीटिंग मधून मला तरी मिळालेला आहे. आणि जे नोट डाऊन केला आहे त्यांना आनंद मिळेल. आणि आणखीन तुम्हाला आनंद मिळायचा जर असेल तर या 10 स्थितीमधले व्यक्ती शोधा आणि त्यांना न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 द्या. आपला आनंद द्विगुणित होईल. डेफिनेटली आपला आनंद वाढेल. कर भला तो हो भला. तर आपण इथं हा आणि मला गणेश गाडगे सरांनी विचारलं तर कधी घ्यायचे. तुम्ही ब्रेकफास्ट नंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 व्हेज ओमेगा घेऊ शकता. ब्रेकफास्ट नंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर तुम्ही न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 घेऊ शकता, व्हेज ओमेगा घेऊ शकता. दीपकजी बोला, तुमचा हँड रेज होता. हा नमस्कार सर. सर मला एक सांगायचं, आपल्या ग्रुपमध्ये आपल्या झूम मीटिंग मध्ये साबिरा बेगम या बसलेल्या आहेत, सामनगावहून आहे. यांना जी अडचण होती मायग्रेनची, या मायग्रेनची अडचण त्यांना मागच्या 15 ते 20 वर्षापासून होती. त्या अडचणीवर यांनी मात केलेलं आहे. त्यांनी स्वतः त्यांचा अनुभव सांगितला तर खूप छान राहील. ओके, त्यांना आपण अनम्यूट करू. काय नावाने जॉईन आहेत त्या? साबिरा बेगम. साबिरा बाजी, मैं आपको अनम्यूट करता हूँ. दो आईडी से हुए, मैं दोनों पे आपको हस्बैंड वाइफ दोनों भी बैठे हुए सर, अलग अलग मोबाइल. जी जी सर, जी सर और मैम, मैंने आपको अनम्यूट का ऑप्शन दिया है. कृपया आप हैंड रेज करें ताकि आप स्क्रीन पे आ जाएंगे. हाँ, अनम्यूट व्हा आणि बोला. जे आपण एक फायदा सांगितला होता की मायग्रेन मध्ये काम करते. ट्रायग्लिसराईडचे आपल्याला सरांनी सांगितले, प्रवीणजीने सांगितले मायग्रेन साठी. मॅम सर त्यांना मी अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. कदाचित त्या बोलण्याच्या स्थितीमध्ये नसतील दीपकजी. ओके. तर त्यांना मायग्रेन मध्ये याचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव आपण शेअर करू शकतो. मित्रांनो, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा जसं जसं आपण पुरुष घेऊत किंवा महिला घेऊत, याचे हे सगळे जे परिणाम होते हे सगळे परिणाम आंतरिक परिणाम होते, आंतरिक त्याचे रिझल्ट होते. बाह्य रिझल्ट विषयी आपण पुढच्या मीटिंग मध्ये बोलू की न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा घेतल्यानंतर लोकांना काय रिझल्ट दिसतील. हे सगळे प्रत्येकाचे वैयक्तिक आंतरिक, जसे प्रवीणजीने सांगितलं माझं ट्रायग्लिसराईड कमी झालं, ते आंतरिक होतं. जसं साबेरा मॅमचे मायग्रेन, तर ते आंतरिक होतं. परंतु पुढच्या मीटिंग मध्ये आपण दृश्य गोष्टीवर बोलणार आहोत. दिसणाऱ्या गोष्टी, चटकन दिसणाऱ्या गोष्टी.
आणि दिसणाऱ्या गोष्टीवर लोकांचा लवकर विश्वास बसतोय. तर त्या संदर्भात आणखी 15 फायदे बाकी आहेत. हे 15 फायदे आपण पुढच्या मीटिंग मध्ये डेफिनेटली त्याविषयी चर्चा करूयात. संतोष पांडव सर बोला. नमस्कार. जे तुम्ही बोललात सर का आपलं व्हेज आहे ओमेगा आणि मार्केटमध्ये नॉन व्हेज मिळतंय, तर फिशमधून मिळतंय. तर कोणत्याही फिशमधून नाही मिळत सर. तो एक समुद्रातलाच मासा आहे सॉलोमन म्हणून, त्याच्यापासूनच ते ओमेगा मिळतं सर. दुसऱ्या कोणत्याही फिशमधून नाही. तर बरेचसे लोक नॉनव्हेज खाणारी आहे, त्यांच्या डोक्यात हे असेल का फिश खायचे आहे ना, मग फिशमधून मिळत, तर ते मिळत नाही. थँक्यू सर. आणि मी हे संतोषजी का सांगतायत, कारण की जायकवाडी धरणावर त्यांची ड्युटी आहे, म्हणून ते माश्या संगत राहतात नेहमी. तर ते माश्याच्या जवळपास असतात म्हणून त्यांना माश्याविषयी पूर्ण परफेक्ट माहिती आहे, कुठल्या माश्यात काय आहे. त्याच्या आजूबाजूला माणूस राहतो त्याची माहिती ठेवतात. म्हणून संतोषजी जायकवाडी धरणावर आहे, तर त्यामुळे त्यांना माश्याविषयी एकदम 100% माहिती. बिलकुल समुद्रामधल्या माश्यामध्येच ओमेगा 3 मिळते. बाकी त्यांच्या जायकवाड्यात तुम्ही म्हणता शेजारी राहतात जायकवाडीच्या, आम्हाला मासे पाठवा, तर त्यांच्याकडे त्या माश्यामध्ये ओमेगा 3 नाहीत. ते माशासारखा एखादा कार्टून कापून त्यामध्ये ओमेगा 3 ठेवून पाठवतील, व्हेज ओमेगा ठेवून पाठवतील, बाबा हे घ्या मासा तुम्हाला, यामध्ये ओमेगा 3 आहे. ओके. तर बिलकुल ते फक्त समुद्री माशातच मिळते. आणि मासे म्हणून तर बरोबर आहे संतोषजीचं म्हणणं. दीपकजी बोला. हा नमस्कार सर. सगळ्यांना एक अजून माहिती देऊ इच्छितो सर मी, की सेलेमन जी माशी आहे ती माशी अशी पर्टिक्युलर वनस्पती खात नाही. जी वनस्पती ओमेगा 3 आपलं वनस्पतीपासून तयार केलेली आहे, तर सिलेमेन मासा पण 100% ओमेगा 3 देऊ शकत नाही सर. ते ओमेगा 3 चे बी जे वनस्पती आहे ते अपटेक करतंय. तर त्याच्यासाठी 100% प्युअर व्हेज ओमेगा 3 आपल्याकडे आहे, दुसरीकडे कुठंच उपलब्ध नाही. बिलकुल. आणि ते मासे तुम्हाला घेतल्यानंतर जो ती जे शेवाळ खाऊन त्याच्यामध्ये ओमेगा 3 तयार होते. अगोदर पूर्वीच्या काळी ती टेक्नॉलॉजी नव्हती की व्हेज सोर्स मधून ओमेगा 3 बनवणं, ही टेक्नॉलॉजी नव्हती. त्यामुळं नॉन व्हेज सोर्स मधून म्हणजे माशातून ओमेगा 3 काढल्या जायचं आणि ते हार्ट साठी, ब्रेन साठी काही कम्युनिटी जास्त वापरायच्या. स्पेशली सिंधी समाज जो आहे आपल्या जालन्यामध्ये, मोठ्या प्रमाणात सिंधी समाज आहे, त्यांच्यामध्ये त्या सिंधी समाजामध्ये फिश ऑइल हे फार जास्त प्रमाणामध्ये गर्भवती मातांना सुद्धा दिल्या जायचं आणि पुरुष सुद्धा घ्यायचे. म्हणून सिंधी बाजारात गेल्यानंतर तुम्हाला त्यांची स्किन वेगळी दिसेल, एकदम चमकदार स्किन दिसेल. तुम्हाला डल स्किन वाला सिंधी व्यक्ती दिसणार नाही. आता सिंधी बाजारात गेल्यानंतर जालन्याचे लोक चक्रा मारून पहा की सिंधी माणूस दिसल्यानंतर तो चमकदार दिसतो का नाही, तुम्ही पहा 100% तुम्हाला चमकदार व्यक्ती दिसेल. कारण की त्याला तो आईच्या उदरात असताना त्याच्या आईनं फिश ऑइल घेतलेलं असतं. त्या समाजामध्ये मेंदूच्या कॅपॅसिटीसाठी, डीएचए साठी फिश ऑइल दिलं जातं सिंधी समाजामध्ये, भारतामध्ये स्पेशली. त्यामुळे ते हिशोबामध्ये सुद्धा खूप तज्ञ माणसं असतात. तुम्ही सगळे व्यवसाय दिसतील तुम्हाला नोकरीमध्ये किंवा दिसणार नाही, मोठा व्यक्ती असतात सिंधी समाज. तर त्या समाजामध्ये स्पेशली फिश ऑइल दिल्या जायचं. आपल्याला सुद्धा तसं सगळं हवं असेल आपल्याला ओमेगा 3 घ्यावं लागेल. बाकीचे उरलेले फायदे आणि बाकीची उरलेली माहिती, आणि खूप सारी माहिती आहे. जसं न्यूट्रिशन ह्युमनची खूप सारी माहिती आहे, तशी व्हेज ओमेगा सुद्धा खूप सारी माहिती आहे, ती आपण पुढच्या मीटिंग मध्ये पाहू. आजच्या मीटिंगच्या समापनासाठी आजच्या मीटिंगचे आयोजक अरुण खंदारे सर यांना मी माईक हँडओव्हर करतो. ओव्हर टू अरुणजी. थँक्यू सर. थँक्यू सर. सर खूप छान माहिती दिली आपण. सटीक शब्दामध्ये संक्षिप्त माहिती दिली जी लक्षात राहील अशी. पुढच्या मीटिंगला राहिलेले 15 फायदे बघू मित्रांनो आपण. तर आम्ही जास्त वेळ न घेता आजच्या मीटिंगचा समारोप करण्यासाठी अनिता ताई यांना इन्व्हाइट करू. की ताई आज तुम्ही काय शिकलात, काय माहिती घेतली, तर थोडक्यात समारोप करा. अनम्यूट करा ताई. ऑप्शन दिलं तुम्हाला. JRCM सर आवाज येतोय का? येतोय बिलकुल आवाज येत आहे. बोला. मोहन सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी फर्स्ट स्टँडर्ड पासून हार्ट डिसीजच्या प्रॉब्लेम सोबत राहतीये. माझा मायक्रोवल डिफेक्ट आहे आणि मी 3 प्रकारचे टॅबलेट घ्यायची. पेंटेड 800 पॉवरची आणि लॅनक्सिन आणि MP40 वयाच्या 32 पर्यंत मी त्या टॅबलेट घेतल्या. आणि नंतर मग त्या टॅबलेटनी मला रिएक्शन व्हायला लागलं म्हणून मी पेनिसिलिनचे इंजेक्शन 21 दिवसाला घ्यायची.
पण आता मी फार लकी आहे की मी RCM मध्ये असल्यामुळे मी व्हेज ओमेगा घेतेय. तर माझा टुडे इको दरवर्षी होतोय. तर टुडे इको माझा क्लिअर येतोय सर. आणि वयाच्या 74 वर्षामध्ये माझ्या सासूबाई आहेत. तर तुम्ही जे म्हणालात ते शेअरसाठी नाही करत आहे मी, पण त्यांच्या काळजीपोटी मी त्यांना व्हेज ओमेगा देतेय. तर माझ्या सासूबाईंचा रक्त पातळीची गोळी बंद झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची बीपीची गोळी पण बंद झालेली आहे आणि त्या व्यवस्थित आहेत. सर तुम्ही इतकी छान माहिती दिलीत. आम्ही त्याचे पॉइंट्स लिहून घेतलेत आणि ओमेगा जी आहे आपली न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा 3 त्याच्यावर माझ्या ताई आहेत जयश्री शेळके, त्यांच्या थायरॉइडची पण आम्ही म्हणजे बऱ्यापैकी गोळीच बंद झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आमच्या म्हणजे व्हेज ओमेगा 3 मुळे खूप रिझल्ट येत आहेत सर. आणि तुम्ही आम्हाला हे मार्गदर्शन देतायत, आम्हाला जे माहिती देतायत त्याच्यामुळं आम्ही चांगल्या प्रकारे न्यूट्रिशनवर काम करू सर. आणि जे सगळेजण इथं उपस्थित राहिलेत त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि ह्या मीटिंगचा समारोप करते. मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. न्यूट्रिचार्ज. जय थँक्यू. हिंद सर. थँक्यू व्हेरी मच.